हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नरेंद्र मोदींचा आज संध्याकाळी शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनामध्ये मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सजलं। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्रपक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार। जेडीयूच्या ललन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पीयूष गोयलसह प्रतापराव जाधवांना पंतप्रधान कार्यालयातून फोन। मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले आणि रक्षा खडसे यांनाही मंत्रिपदासाठी फोन। नवनिर्वाचित खासदारांना मंत्रिपदासाठी फोन येण्यास सुरुवात। जयंत चौधरी, अर्जुन मेघवालसह जितनराम मांझी, रामनाथ ठाकूर, सर्बानंद सोनोवाल आणि चिराग पासवान शपथ घेणार। श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं सर्वांना वाटत होतं, मात्र त्यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार दिला। शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला। केंद्रातून फोन आल्यानंतर प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेल यांना केंद्रातून अजून कोणताही फोन आला नाही। मंत्रिपदासाठी नाव चर्चेत असताना प्रफुल्ल पटेल यांना अजूनही फोन नाही। मी फोनच्या प्रतीक्षेत, प्रफुल्ल पटेल यांची प्रतीक्षा। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा। केंद्रातील फोन आल्यानंतर रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। तर परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राममोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसानी यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित, सूत्रांची माहिती। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही, ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य। सीएए आणि एनआरसी एनडीए सरकारला रद्द करावं लागेल, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींकडून शपथविधी आधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। मोदींकडून वॉर मेमोरियलला देखील भेट। नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण, मात्र पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। पवार गटाची दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता पवारांची पत्रकार परिषद। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषण। जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। जरांगे सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ। भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं सामानाचं मोठं नुकसान। अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित। मान्सून मुंबईमध्ये दाखल, हवामान खात्याची माहिती। ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईलाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। नीट परीक्षा दिलेल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कांची फेर तपासणी होणार। 4 सदस्यांची समिती गठीत, नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार। भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला, दोन्ही संघ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।